गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी पंचायत समितीच्या अंतर्गत असलेले कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी म्हणून वावरत असतात। अंतर्गत संघटनांचे राजकारण ही प्रशासनाची डोकेदुखी ठरली आहे। यात ग्रामसेवक तसेच शिक्षक संघटना आघाडीवर आहे। काही ठराविक ग्रामसेवक कायम ग्रामपंचायतीच्या आवारात आढळून येत असल्याने यावर आक्षेप घेत गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारी जात कारवाईची मागणी करण्यात आली होती। अखेर गटविकास अधिकाऱ्यांनी यावर दखल घेत सर्व विभागांच्या कर्मचारी व अधिकारी यांना परिपत्रक काढत नियमांचे पालन करण्याची सूचना देत नियम मोडणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय। परंतु ही सूचना फक्त कागदावर राहील की याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की तालुका स्तरावरील ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखान्यातील कर्मचारी हे कोणत्याही प्रकारचे शासकीय कामकाज नसताना पंचायत समिती व इतरत्र फिरताना निदर्शनास येते। सदर कर्मचारी फिरतीवर जाताना कोणत्याही प्रकारची नोंद हालचाल नोंदवहीत न करता जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर फिरतीवर येतात। ग्रामपंचायत अधिकारी, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पशुवैद्यकीय कर्मचारी यांचे अनावश्यक फिरतीमुळे स्थानिक नागरिकांना, शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान, कामकाजासंबंधात अडचणी निर्माण होतात। परिणामी प्रशासनाला स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्या रोषाला सामोरे जावे लागते। तसेच अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती कामकाजांसाठी जाताना ग्रामपंचायत स्तरावर, जिल्हा परिषद शाळेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना येथे हालचाल नोंदवही ठेवावी। फिरतीवर जाताना कर्मचारी यांनी हालचाल नोंदवहीमध्ये नोंदवूनच फिरतीवर जावायचे आहे। पंचायत समिती स्तरावर आस्थापना लिपिक विषयक कामकाज करणारे ग्रामपंचायत, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन कर्मचारी यांनी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हालचाल नोंदवहीमध्ये कोणत्या कामकाजासाठी आले असता स्वाक्षरीसह नोंदवून घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत। फिरती अधिकारी यांनी फिरती नोंदवहीत नोंद करूनच फिरतीवर जावे, अन्यथा नोंद न करता फिरतीवर गेले असल्याचे निदर्शनास आलेस याबाबत कार्यालयीन अधीक्षक, कक्ष अधिकारी यांनी गैरहजेरी बाबत हजेरी पत्रकावर नोंद करावी। तसेच फिरतीवर गेल्यावर क्षेत्रीय अधिकारी यांनी शेरीबुकाची प्रत कार्यालयास सादर करण्यात यावी। क्षेत्रीय अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी दैनंदिनी सादर करताना दैनंदिनी सोबत फिरती केलेल्या ठिकाणाच्या शेरीबुकाच्या प्रती दैनंदिनी सोबत सादर करणे बंधनकारक राहील। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सूचनानुसार सोमवारी तसेच गुरुवारी या दिवशी कार्यालयीन कामकाज करावे, फिरतीवर जाऊन असे देखील नमूद केलेले आहे। सदरच्या परिपत्रकातील सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करावी। सूचना देऊनही कर्मचारी यांनी नमूद बाबींचा अवलंब न केल्यास त्यांच्यावर उचित प्रशासकीय तसेच शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी परिपत्रकाद्वारे दिलाय। एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजाळ, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।